नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। एक मोठी जाहिरात तुमच्यासाठी येणार आहे। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। टायपिंग बरोबर इतर शैक्षणिक अर्हता काय काय लागते समजून घ्या आणि तुम्ही जर या पात्रतेमध्ये बसत असाल तर अभ्यासाला लागा, कारण मोठी जाहिरात आणि महत्त्वाच्या डिपार्टमेंटची जाहिरात मी तुम्हाला सांगणार आहे। सो समजून घेऊया टायपिंग सर्टिफिकेट कोणतं लागेल, कोणतं हवं, विभाग कोणतं, पद कोणतं आणि जागा किती असणार आहे। ओके, सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुमच्यासाठी बघा बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला फक्त फी 1499 प्लस जीएसटी मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमानुसार कोर्सची रचना असणार आहे, सर्व विषय पूर्ण शिकवले जाणार आहे, टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे। आता तुम्हाला कळलंच असेल की जाहिरात मी कोणती बोलतोय, तर जाहिरात आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरता पदनिर्मिती करण्यात आलेली आहे आणि खूप मोठी संख्या आहे। 2228 पदांची पदनिर्मिती हा गव्हर्नमेंटचा जीआरच आहे, विधी व न्याय विभागाचा हा शासन निर्णय आहे। कधी आलाय? 15 ऑक्टोबर 2025 ला आलेला आहे। आता कोठे किती जागा असणार आहे, तर मुंबईची मुख्य शाखा मूळ शाखेत 562 जागा आहे, मुंबई अपिलीय शाखा 779 जागा आहे, औरंगाबाद खंडपीठ 591 जागा आणि नागपूर खंडपीठ 296, अशा टोटल 2228 जागा आहे। या वेगवेगळ्या पदांसाठी आहे, त्यात क्लेरिकल पदासाठी, त्यातल्यात लिपिक म्हणजे क्लर्क या पदासाठी ज्या जागा आहेत त्या मोठ्या संख्येने आहे, त्या टोटल आहेत 735 जागा। मग तुम्ही क्लर्क हे पद जर बघितलं, जे की पदनिर्मिती झालेली आहे, टोटल जागा 735 आहे। आता 735 च्या आगेच पूर्ण जागा पण भरल्या जाऊ शकतात किंवा 80% विचार जरी केला जवळपास 600-650 जागा तुमच्या भरल्या जाणार आहे। बघा त्यामध्ये वेतन श्रेणी किती असणार ह्या पदाला, S10 म्हणजे 29,200 पासून 92,300, साधारणतः सुरुवातीला भत्ते वगैरे सगळे पकडले तुम्हाला साधारणतः 45 ते 50 हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला ह्या पदाला मिळणार आहे। त्याचबरोबर मूळ शाखा मुंबईची 167 जागा आहे, मूळ शाखा मुंबई अपिलीय शाखा 280 जागा आहे, औरंगाबाद खंडपीठ 205 जागा, नागपूर खंडपीठ 83 जागा, अशा टोटल 735 जागांची ही जाहिरात अपकमिंग असणार आहे। सो याबद्दल थोडक्यात माहिती घेतली तर पात्रतेचा निकष बघा काय। आता 2025 ला म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच 14 जानेवारी 2025 ला जाहिरात आली होती। एक कोणती जाहिरात होती? जाहिरात होती मुंबई हायकोर्टची। त्याच्यात पात्रता बघूया आपण, त्या ऍड मध्ये पात्रता काय होते म्हणजे 2025 ची जाहिरात रेफरन्स म्हणून मी तुम्हाला वापरतोय आणि या ऍडच्या रेफरन्स मध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की क्लर्क या पदासाठी पात्रता काय असणार आहे। बघा समजून घ्या, ही जाहिरात होती हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ऍट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ऍट बॉम्बे यांची जाहिरात होती। ह्या जाहिरातीमध्ये क्लर्क हे पद भरण्यात आलं। टोटल जागा 129 होत्या, त्यामध्ये 129 जागा भरल्या गेल्या आणि सॅलरी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता। तुम्हाला मी आता दाखवलं तेच सॅलरी स्ट्रक्चर आहे। S10 म्हणून जवळपास 29,200 पासून 92,300 पर्यंत त्यांचं पे मॅट्रिक्स आहे। माझा समजून घेऊया की यामध्ये पात्रता कशी होती। बघा पात्रतेचे निकष यामध्ये समजून आपण घेऊया। त्यातला पहिला मुद्दा आहे जाहिरातीचा क्वालिफिकेशनचा। क्वालिफिकेशन काय लागतंय बघा, पहिलं मस्ट पॉसेसेस युनिव्हर्सिटी डिग्री। कोणताही पदवीधर तुम्ही जर असाल तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे, डिग्री। आणि त्यातलं त्यांनी काय सांगितलंय, प्रेफरन्स विल बी गिवन टू द होल्डर ऑफ डिग्री इन लॉ। यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे, म्हणजे लॉ पाहिजे असं नाही, कोणताही डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, पण ज्याचं लॉ मध्ये डिग्री झाली त्याला पहिला प्रेफरन्स दिला जाणार आहे। दुसरा मुद्दा, मस्ट हॅव पास्ड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन और एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड और गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स GCC TBC और ITI फॉर इंग्लिश टायपिंग विथ स्पीड ऑफ 40 वर्ड पर मिनिट। म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट लागेल, टायपिंगचा स्पीड तुम्हाला इंग्लिश मध्ये हा 40 वर्ड पर मिनिट असावा लागेल। आता इथे तुम्हाला इंग्लिश दिलेलं आहे आणि 40 वर्ड पर मिनिट दिलेला आहे। आता यामध्ये जेव्हा ऍक्च्युअलीचे ऍड येईल, ऍड मध्ये आपल्याला कळेल की इंग्लिश किंवा मराठी दोघांपैकी एक लागेल की दोघांपैकी कोणतंही चालणार आहे की दोघं लागतील। पण सध्या तरी ही जी ऍड जानेवारी 2025 ला आली होती त्यामध्ये त्यांनी इंग्लिशचं 40 वर्ड पर मिनिट सर्टिफिकेट मागितलं होतं। सो ऍड तेव्हा कळेल, पण एक इनिशियल अंदाज मी तुम्हाला देतोय, तुमच्याकडे इंग्लिश जर असेल 40 वर्ड पर मिनिट तर 100% तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहातच।
तिसरा क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे तो म्हणजे कम्प्युटर लिटरसी. तुमच्याकडे कम्प्युटरचं सर्टिफिकेट असावं लागेल, म्हणजे त्याला म्हणून आपण MS टाईप कम्प्युटर लिटरसीचं, ज्याच्यामध्ये तुम्ही काय शिकलेलं असावं, ज्यामध्ये MS ऑफिस, MS वर्ड स्टार 7 आणि ओपन ऑफिस ऑर्गनायझेशन ऑब्टेन फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट, म्हणजे खालील कोणत्या इन्स्टिट्यूटकडनं तुम्ही कम्प्युटरचं लिटरसीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय काय बघा, त्यांनी हे युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश्ड अंडर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994 असे सगळे हे दिलेले आहेत संस्था, या संस्थेकडनं तुम्ही कम्प्युटरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. असे 3 महत्वाचे क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. नंबर 1 डिग्री असावं, नंबर 2 टायपिंग सर्टिफिकेट असावं, नंबर 3 MSc टाईप कम्प्युटरचं लिटरसी सर्टिफिकेट असावं. असे 3 मुद्दे आहेत. त्याच पलीकडे वयोमर्यादा बघितली तर जनरली 19 पासून ते 38 ओपन आहे आणि 43 पर्यंत कॅटेगरीच्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. सो हा इनिशियल मी तुम्हाला फक्त एक प्रेफरन्स घेतलाय, एक रेफरन्स घेतलाय. कोणता रेफरन्स घेतलाय? जानेवारी 14, 2025च्या ऍडचा. त्यानुसारच इथे क्लर्क या पदासाठीची पात्रता असण्याची शक्यता आहे, कारण ही पण जाहिरात बघितली तर बॉम्बे हायकोर्टाचीच होती, लक्षात घ्या. सो यानुसार तुम्हाला जर थोडक्यात परीक्षा पद्धत जर बघितली आपण तर 3 टप्प्यामध्ये एक्झाम होते. पहिली असते तुमची स्क्रीनिंग टेस्ट, ज्यामध्ये अभ्यासक्रम बघा असा आहे. तुम्हाला टोटल बघा, मराठीसाठी 10 प्रश्न 10 मार्काला, इंग्लिश 20 मार्काला, जनरल नॉलेज 10, जनरल इंटेलिजन्स 20 प्रश्न आहे, अर्थमॅटिक 20 प्रश्न 20 मार्काला आहे, आणि कम्प्युटरचे 10 प्रश्न 10 मार्काला. हा त्यांचा सिलेबस आहे. म्हणजे टोटल जर बघितलं तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 मार्काची तुमची काय असणार, स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे. म्हणजे लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप ही एक्झाम असणार तुमची 90 मार्कांसाठी, 90 प्रश्न 90 मार्कांना. आणि मग सेकंडरी तुमची टायपिंगची टेस्ट असणार आहे. टायपिंगची टेस्ट असणार तुमची 20 मार्कांसाठी, आणि मिनिमम यासाठी तुम्हाला मार्क लागणार आहे 10 मार्क असेल तर तुम्हाला इथे क्वालिफाय केलं जाणार आहे. आणि इथे पण लक्षात घेतलं तर 45% मार्क तुम्हाला इथे पण लागणार आहे. 45% इथे तुम्ही आलात, मिनिमम 20 पैकी 10 मार्क पाहिजे, आणि मग तुम्ही क्वालिफाय होतात. कशासाठी? तुम्ही व्हायवासाठी क्वालिफाय होता. आणि तिसरा टप्पा एक्झामचा आहे व्हायवा असते 40 मार्कांचा. कमीत कमी तुम्हाला 16 मार्क पडले पाहिजे, त्यानंतर तुमचा मेरिटसाठी विचार केला जातो. असं रेफरन्स घेतलाय 2025च्या ह्या जाहिरातीचा, जानेवारीमध्ये आलेली. सो याच पद्धतीने क्लर्कसाठी सुद्धा याचेच काही निकष वापरून ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. सो इनिशियल मी तुम्हाला का सांगितलं, कारण बऱ्याच जणी कमेंटमध्ये प्रश्न टाकले होते, सर येणाऱ्या क्लर्कसाठी पात्रता काय असेल. सो निकष घेतलाय मागच्या बॉम्बे कोर्टाच्या हायचा, त्यावरनं तुम्हाला इथे 3 पात्रतेचे निकष सांगितले. एक्झामची पद्धत पण थोडक्यात मी तुम्हाला सांगितली. आणि यासाठी तुम्ही तयारी करू इच्छित असाल तर लगेच तयारी लागा, कारण सिलेबसमध्ये तुम्हाला 6 घटक त्यांनी दिलेले आहे. कम्प्युटर पण दिलेला आहे, मराठी, मॅथ, रिझनिंग, जनरल नॉलेज आणि इंग्लिश पण असणार आहे. सो या घटकांचा अभ्यास चालू ठेवा. जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत असाल तर वेल अँड गुड. येणाऱ्या या काही दिवसातच तुम्हाला ही क्लर्कची जाहिरात बघायला मिळणार आहे. यासाठी तुम्हाला काही शंका असेल तर आमच्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करून बाकी विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मनात न ठेवता कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. याची अजून माहिती काढून पुढचे व्हिडिओ पण मी नक्की घेऊन येतो. धन्यवाद.